फायनान्स मधला तुमचा जानी दुश्मन म्हणजे जास्त व्याजाचे लोन्स. अनेकदा डबल डिजिट मध्ये व्याज लोक भरतात. अमेरिकेमध्ये क्रेडिट कार्ड डेट इज अ बिग प्रॉब्लेम. इंडियात पण ते बऱ्यापैकी लोक क्रेडिट कार्डच्या लोनवर जगतायत. पर्सनल लोन हा आपल्याकडे खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि 11% 12% अशा व्याजाने लोक भरत असतात. बेबी स्टेप नंबर 4 श्रीमंत होण्याच्या प्रवासात इज क्लिअरिंग ऑफ दिस हाय इंटरेस्ट लोन. पहिली आपली प्रायोरिटी असली पाहिजे की असे जे हाय इंटरेस्ट लोन आपल्या डोक्यावर आहेत ते सगळ्यात पहिले क्लिअर करून टाकायचे, जेणेकरून आपला लाईफ हे EMI फ्री झालं पाहिजे. कारण आपल्याला EMI फ्री लाईफ जगण्याची सवय नाहीये, अनुभूती नाही. सो आजच तुमची यादी तयार करा. तुमच्या डोक्यावर जेवढे लोन आहेत तेवढे व्याज जास्ती ज्यांचं आहे तेवढे सगळे लोन्स बघा आणि ज्याचं जास्त व्याज आहे त्याला पहिले परतफेड करण्याचा प्लॅन बनवा. कारण एकदा तुमची लोन्सची सायकल थांबली, EMI थांबले की मग तुमचं चांगलं सेव्हिंग व्हायला लागतं आणि सेव्हिंग झाल्याशिवाय इन्व्हेस्टिंग करता येत नाही, वेल्थ क्रिएशन करता येत नाही. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे कॉमेंट्समध्ये टाका की तुमच्याकडे किती इंटरेस्टचं लोन आहे. 8%, 9%, 10%. हाऊसिंग लोन असेल तर तेही टाका आणि कुठलं लोन तुम्ही पहिले फेडणार आहेत ते देखील टाका. सो माय बेस्ट लक फॉर यू टू लिव्ह एन EMI फ्री लाईफ. आणि ह्याच गोष्टी मी माझ्या आयुष्यात केल्या, त्यामुळे माझं वेल्थ बिल्डिंग खूप कमी वयात सुरू झालं आणि मग इव्हेंच्युअली मी फायनान्शियली फ्री झालो आणि नंतर माझ्याकडे टाइम फ्रीडम आला आणि मग त्या टाइम फ्रीडमच्या जोरावर आज मी वर्षाला 100 दिवस वेकेशन घेऊ शकतो. मला मनाला वाटेल तेव्हा काम करू शकतो, मला मनाला वाटेल तेव्हा सुट्टी घेऊ शकतो. असं लाईफ मिळण्यासाठी फार अक्कल लागत नाही, फार पैसा लागत नाही, काही बेबी स्टेप्स लागतात. आय होप की तुम्ही माझे हे व्हिडिओज बघताय, बेबी स्टेप्स फॉर गेटिंग रिच. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण केल्या पाहिजेत आणि हळूहळू आपला प्रवास फायनान्शियल फ्रीडमकडे सुरू होईल. अशाच कंटेंटसाठी मला फॉलो करा. तुमच्या मित्रांची हे कंटेंट शेअर करा, जेणेकरून तुमच्याबरोबर त्यांना देखील श्रीमंत होता येईल. एन्जॉयिंग माय टाइम इन ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया. टेक केअर. हॅव एन अबंडंट लाईफ.